माझी आणि ताईची मारामारी होते. मी म्हणते तिला डुक्कर, ती माकड मला म्हणते. नमस्कार 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 रसिको अलीमिळी गुप्तचिळीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. हळू 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 आतमध्ये काय चाललंय? काय सोनिया? ए सोनिया, आले आले. अगं बाई, किती आवाज किचन मधून. काय करताय काय तुम्ही? हे काय तू काय बॉबी समजतेस की काय? पिठाचे हात माझ्या चेहऱ्याला लावतेस ते काय? मला काय चाललंय कळत नाही. हे काय केलंस? एक डाग घालण्यासाठी माझा अख्खा चेहरा खराब केलास तू. काय करतेस काय तू? अहो 4-5 बायका येणार आहेत म्हणून लावलंय. ते त्यांना दाखवायला लावलंयस माझ्या गालाला? पण मला एक कळत नाही, 4-5 बायका आपल्याकडे का बरं येणार आहेत? ते आल्या वाटतं. कोण आले? काय चाललंय? नाही गो. अगं ते यायच्या आधी काहीतरी बनव चांगलं. नाही काय काळजी करू नका, मी आलोय इथे. मी ऑफिस मधून ऑलरेडी आलोय. तुम्ही सावकाश खायला द्या, मी खाईन नंतर. काय काय तुमच्यासाठी काही बनवणार नाही आहोत आम्ही. मग ते काय ना, शेफ येणार आहेत अभिजित राजे. हो का? त्यांच्यासाठी ही सगळी मेहनत चाललीये. अरे बापरे, अभिजित राजे येणार आहेत का? हो. आणि त्यांच्यासाठी तुम्ही खायला बनवताय? हो. मेडिक्लेम काढलाय की नाही विचारलं पाहिजे त्यांना. बरं काय करणार काय त्यांच्यासाठी? चायनीज पोहे, नूडल्सच्या करंजा आणि जास्वंदाचा चहा. आणि मग त्याच्यात आहे ना ते मला एक कळत नाही, हे असं काहीतरी भीषण करण्यापेक्षा साधारण खायला आवडेल असं काहीतरी करावं ना माणसाने. मी काय म्हणतो सोनिया, तू आधी नॉर्मल जेवण करायला शिक ना. त्या भेंडीच्या भाजीचा रस्सा करायला निघालीस परवा, पाणी घालून ठेवलं होतं भेंडीत. काय झालं? साधारणतः शाळेत आपल्या डिंकाची बाटली असायची ना, गोंद गोंद, त्याची तार निघायची, त्याची त्या पाण्याला तार निघत होती सगळी. नाही पण मी बनवलं ना ते मी आणू का? मी आणते हा लगेच. आणू ना, मी पण येते हा तुमच्याबरोबर. तू ये नंतर. अगं असं नाही करतेस, मी येते ना लगेच. आम्ही येतो नंतर. ऐक ना, अगं थांब तरी. अगं ऐक ना. रुला दिया ना मेरी माँ को. ए गपरे, तुला दिया ना काय? अब मैं चुप नहीं बैठूंगा पापा. ए चूप नाही बैठूंगा ना, कणिकेसारखा तिंबीन तुला. चूप नाही बसलास तर. जाऊ दे सार्थक, जाऊ दे. आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही दुपारीच केलंय. सार्थक, अरे हे चाळे करण्यापेक्षा अभ्यास पूर्ण करत जा रे. अरे परीक्षेत काय तुला ब्रेडचे दहीवडे कसे करतात याची रेसिपी विचारणार आहेत का? अरे आई थोड्या वेळाने विसरून जाईल मी तिला काय बोललो ते. पण तुम्ही तिला रडवता. अरे हो ना, मग मी तिला सॉरी म्हणीन ना, बोललो ना तुला. हो तसं नसतं हो पप्पा. हा पेपर घ्या. पेपर घेतला. हा आता याचा तोळा बोळा करा. काय? तोळा बोळा करा. फोल्ड फोल्ड. 16 मुळा म्हणजे काय ते मला माहिती आहे. फळ फळ काय सांगतोस मला? हा घे, केला 16 मुळा. आता तर नीट उघडा. तो उघडायचा होता तर कशाला 16 मुळा करायला सांगितलास? हा घे, उघडला. हा आणि आता सॉरी लिहा त्याच्यावर. काय? म्हणजे त्याच्यावर लिहा सॉरी. एकदा बोललेलं कळतं रे मला. नाही गेलीलं घे. बघा लिहिलेलं दिसतंय सॉरी. हो दिसतंय ना. पण या पेपरवरच्या सुरकुत्या त्या नाही जाणार. त्या तशाच राहतील. हो नात्याचं पण असंच असतं हो पप्पा. हो. तुम्ही मम्माला किती काही बोललं. अरे तू आमच्या पोटी जन्माला आलास का निरुपरायच्या पोटी जन्माला आलायस? अरे डायलॉग काय मारतोस असे बाळा? ऐक माझं बाळा, तू ऐक माझं. आता मला बाळा म्हणून काही फायदा नाही. बरं बाळा नको म्हणून तर तुला काळा म्हणू का? अहो, तुम्ही त्या काय म्हणाला? काय? कणिकेसारखं चेपून काढेल तुला. चेपून काढीन नाही म्हटलं, तिंबून काढीन म्हटलेलं आहे. हा तेच ते. तुमच्याकडनं एक ज्ञान ऐकण्यापेक्षा मम्माकडनं मस्त एखादी रेसिपी शिकलेलं भाई वाटतं. हो ना? आली बापरे, आली मम्मा. वा सार्थक,
आपण बनवलेला पदार्थ आहे की नाही छान. आपण की नाही आधी इंस्टाग्राम वरती याचा फोटो पोस्ट करू आणि मग त्याच्यावर हॅशटॅग माझ्या सार्थकने केलेला पहिला पदार्थ असं पोस्ट करू. येस. थँक्यू मम्मा, लव्ह यू. मी काय म्हणतो ते छान दिसतं, जरा खाऊ का मी? थांबा थांबा थांबा. काय? आमचं जरा फोटो सेशन चाललंय ना, म्हणजे तुम्ही डिशला हात लावू नका, आमची पोच चेंज होती. हा ऐक ना, ए सोनिया, हा भूक लागली, थोडस खाऊ दे. भूक कशाला? भूक लागली. भूक नको ना, तुमचा पदार्थ तुम्हीच बनवा ना. तुम्हीच म्हणालात ना मी बनवलं असं गोंद्यासारखं चिकट होतं, मग तुमचं तुम्हीच बनवा आणि खा. म्हणजे आता तुला सांगायला काय हरकत नाही, खरं मला काही जेवण बिवण बनवता येत नाही आणि त्यांनी काही बिघडत नाही, मी पुरुष आहे. ते गेले दिवस. गेले काय दिवस, पुरुषच आहे मी. नाही म्हणजे तुम्ही ते आहातच, पण तुम्हीच म्हणाला होतात ना मी पुरुष आहे, जेवण बनवणं काही पुरुषांचं काम नाही. हे असं म्हणण्याचे दिवस गेले बरं का. हो. माझा सार्थक की नाही शेफ होणार, शेफ. तो की नाही 2 रेस्टॉरंट काढणार. एक रेस्टॉरंट काढणार आहे चिनिकम मधल्या अमिताभ बच्चन सारखं लंडन मध्ये बरं का, आणि अभिजित राजेंसारखं इथे पण. अरे वा, आले 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 आजचे पाहुणे आले. आणि नुसते अभिजित राजे नाही, पण अभिनयाचे सुद्धा राजे. अभिनेते गिरीश ओक सोबत त्यांच्या पत्नी पल्लवी ओक आणि गुणी अभिनेत्री पल्लवी वैद्य आणि सोबत त्यांचा हुशार दिग्दर्शक जोडीदार केदार वैद्य. या हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई, सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई. हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई. आणि आता तू आमची दुसरी परंपरा, दर विकेंडला आमच्याकडे स्पेशल पाहुणे येतात तेव्हा त्यांचं स्वागत आम्ही स्पेशल गाणं म्हणून करतो. तर तेवढं गाणं म्हणूया आणि मग आपण चालू करू कार्यक्रमाला. गुलाब आणती मनाला छेडती यांची ही जादू पहा, अभिनयाची ही रेसिपी जमली रसिक म्हणती वा. महाराणी ही माय मराठी माय पुतळा बाई, निघून जाता साऱ्यांच्याच या डोळ्यात येई पाणी. गिरीश काका पल्लवीताई, गिरीश काका पल्लवीताई, गिरीश पल्लवीताई. एक राहिलं. छान छान केलं. खूप छान. थँक्यू. बी कम्फर्टेबल. बी कम्फर्टेबल. घर आपलंच आहे असं समजा. एपिसोड संपेपर्यंत फक्त. माहितीये. अखिल भारतीय आई बाबांची लाच घालवणे संघटनेचा हा आजीव सभासद आहे. गेलाय कोणावर पण? आता ते आता बघाच की. एनिवे, तर आपल्याला एपिसोडला सुरुवात करायची आहे, पण त्याच्या आधी आपण आपल्या छोट्या पाहुण्यांसाठी, कारण आजचे सेलिब्रिटी हे दोघं आहेत, हो, यांच्यासाठी आपण थोडीशी एक गंमत करणार आहोत. आम्ही इथे पाळणा आणू, त्यांना सजवण्यासाठी तुम्हाला टोपडा बिपडा घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. तुम्ही त्यांना पावडर पीठ कुंकू लावायचं आहे, त्यांना पाळण्यात ठेवा आणि त्यांची नावं आम्हाला सांगा, कारण आम्हाला त्यांची नावच माहीत नाही आहेत. स्वतःच्या बारशाला कोणी चालत येताना तुम्ही याच्या आधी पाहिलं का? हे बघा, दुर्गा. दुर्गा. बस 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 बस. ॲक्च्युली ती पोटात असतानाच मी याला म्हटलेलं की जर मुलगी झाली तर मला दुर्गा नाव ठेवायचं. त्यासाठी 2 कारणं होती की एक तर कुलदेवी दुर्गा, दुसरं दुर्गाचा अर्थ असा होतो की द इनविन्सिबल म्हणजे अजिंक्य. आणि अजून एक आम्हाला जो आम्हाला दोघांनाही अर्थ माहीत नव्हता, जो अरुणा ढेरांनी आम्हाला सांगितला की दुर्गा म्हणजे कम्प्लीट वुमन. अरे वा. शी सिम्बलायझेस ऑल क्वालिटीज अ वुमन हॅज. त्यामुळे मग दुर्गा. रूप आहेत सगळी, त्याच्या आधी रूप जे आहे ते दुर्गा आहे. ओके ओके. आहे उचलून आणायचं म्हणायला, उचलून आणायचं.
अथांग. अथांग. मी जेव्हा गरोदर होते तेव्हा आमचं असं काहीच ठरलं नव्हतं, की माहीत नसतं मुलगा होईल मुलगी होईल. सो आम्ही म्हटलं की जेव्हा होईल तेव्हा मग ठरवू आरामात. आणि अक्षरशः 3 महिन्याचा झाल्यानंतर बारसं केलं आणि शेवटी माझ्या बहिणीने म्हणजे पौर्णिमानी ठरवलं की आपण ह्याचं नाव अथांग ठेवूया. आणि जी लिस्ट सांगितली त्यात सगळ्यांचंच असं म्हणजे बहुमत झालं की हे नाव छान आहे. त्याचा अर्थ पण खूप छान निघतो की अथांग सागराला ती उपमा दिली जाते. सो नेव्हर एंडिंग असं ते एक नाव असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत ह्याच्या मनात काय ते कळत नाही. अथांग एक ते एक आहे, पण नाव ठरवलेलं पौर्णिमाच्या लक्षात राहिलं हे पण खूप आहे ना. तिने वेगळंच नाव सांगितलं असतं तर काय केलं असतं तुम्ही. या बघा, दुर्गा आणि अथांग तुमची तर नावं आम्हाला कळली. तुम्हाला कसं आईबाबांनी नाव ठेवलं ना तुमचं, पण जेव्हा तुम्ही झालात तेव्हा आईबाबांची नावं ठेवलेली होती. मग समजा तुम्हाला चान्स मिळाला आई आणि बाबांचं नाव बदलायचं किंवा आहे तेच ठेवायचं जे असेल ते, तर काय ठेवशील तू? बाबाचं नाव सुपर हिरो. सुपर हिरो. सुपर हिरो का ग? कारण तो माझ्यासाठी सगळं करतो आणि मला खूप प्रोटेक्ट करतो. आउटस्टँडिंग. आणि आईचं नाव मी पल्लवीच ठेवीन. आईचं नाव पल्लवी ठेवशील का? तुला आवडतं पल्लवी? आई काहीच करत नाही. काय आई करते? नाही, आई जे करते ते चांगलं करते. आई सुपर हिरोला सांभाळते. हो हो, हे जास्त महत्त्वाचं आहे. अथांग काय ठेवशील बाबाचं नाव? हल्क. हरी. हल्क. 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 अरे हा मी तो नाही पोटामुळे वाटत असतं. नाही, तो सिरियल डायरेक्ट करताना हल्क सारखाच असतो, म्हणून अख्खी सिरियल तो डायरेक्ट करू शकतो, एवढ्या मोठ्या मोठ्या सिरियल. आणि आईचं नाव काय ठेवशील? हल्क बस्टर. हल्कला बस्ट करणारी एकच असू शकते, बाकी कोणाच्यात ताकद नसते. हो की रे? बा बाळा तुला याच वयात कळलंय. खरंच कळलं. आई बाबा भांडतात का रे? खूप भांडतात. हळू, कमी कमी, पण जास्त कोण भांडतं? अरे क्या बात आहे. पण जिंकतं कोण शेवटी? सॉरी कोण म्हणतं? नंतर नंतर मस्का कोण लावतं? जाऊ दे ना, आता बोल ना, असं काय करते? चिडते का? असं कोण करतं? कोणी नाही. तुझ्यासमोर करत नाही, जास्त प्रॉब्लेम आहे, म्हणून तर तुला विचारते कोण करतं. काय ग दुर्गा, आई बाबांचं भांडण हो. जास्त चिडतो कोण? मला माहिती होतं पण तरी विचार. मला माहिती आहे, तुझ्या आधीपासून. पण सॉरी कोण म्हणतं पहिल्यांदा? तोच. तुझ्यावर जास्त कोण चिडतं? आईने बरेच वेळा तेच म्हणते मी, आईने बऱ्याच वेळेला मारला असणार. तेच एका वयाच्या म्हणून मांडतात. व्हेरी गुड. मग चांगलं आहे ना, म्हणजे पल्लवीला भीती नाही म्हातार होण्याची. काय अशी कुठली गोष्ट घडली ज्याच्यामुळे तुमची अळीमिळी गुपचुळी झालीये? मी तिला कशावरून तरी बरंच ओरडलेले होते आणि त्याच्यानंतर गिरीश घरी आला आणि मग ती असं आणि असं टाकलं ती म्हणाली, हात टाकून बसली. आम कंटाळा आला म्हणे मला, मी 4 दिवस गोव्याला जाईन म्हणते. म्हटलं कशासाठी? जस्ट रिलॅक्स होण्यासाठी म्हणे. अरे वा. म्हटलं कशी जाणार? फ्लाईटने जाणार म्हणे. आता मला असं कळलं की तुला गाणं म्हणायला खूप आवडतं. कुठलं गाणं म्हणायला आवडतं? आणि मला ऐकायचंय पण ते. अपना टाइम है. मग म्हण. कौन बोला मुझसे ना हो पाएगा. अपना टाइम आएगा, तुझे अपनी रास्ते टूट जाए तलाश में, परवा से परवान की असमाती सर उठाएगा. आएगा अपना टाइम आएगा, मेरे जैसा साना तुझे ना मिल पाएगा. ये शब्दों का ज्वाला मेरी बेड़ी आएगा. जितना तूने बोया है तू उतना ही तू खाएगा. ऐसा मेरा ख्वाब डर को भी सताएगा. जितना मेरा ख्वाब है तू कैसे तुझको फराएगा. क्यों? क्योंकि अपना टाइम आएगा. तू नंगाई तो आया है, क्या घंटा लेकर जाएगा. अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा. आपल्या दादरला एक रॅपर मिळाला. परंपरा नव्हती रॅपर. आम्ही फक्त रॅपर राहिलो. आणि तुला चित्र पण काढायला आवडतं असं मी ऐकलंय. मग आम्हाला चित्र काढून दाखवणार आहेस? पण काय करूया आपण आता, एक गंमत करूया. मला दुर्गाचा डान्स पण बघायचा, कारण मला माहिती आहे दुर्गा डान्स करते. तेव्हा दुर्गाचा डान्स आपण बघत असताना मी तुला चित्र काढायला देतो.
हे बघा काय म्हणजे काय काढलाय मस्त. हा, काढलाय मस्त ना. फॅन्टॅस्टिक अथांग, कॉंग्रॅच्युलेशन. पण त्याने विदाऊट पेन्सिल वापरून केलंय म्हणजे हो. डायरेक्ट त्याने स्केच पेन वापरून त्याने फ्री हँड ड्रॉइंग म्हणतो सुंदर आपण केलंय, याला. सुंदर, सुपर. ऍक्च्युली ना लहान असताना ना तो त्याला आम्ही विचारलं ना कधी की अथांग तुला काय व्हायला आवडेल असं आपण म्हणतो, पण अगदी लहान असताना मुलांना काहीच कळत नसतं तरी ते प्रश्न विचारतातच त्यांना. तर त्याला गाड्यांची खूप क्रेज होती, अजूनही आहे. तर मला तो म्हणाला तर मला ड्रायव्हर व्हायचं. त्याच्यानंतर तो अजून थोडासा मोठा झाल्यानंतर म्हणाला की मला विमान आवडतात, मला पायलट व्हायचं. त्याच्यानंतर ड्रॉइंग आवडायला लागलं, सो मी चित्रकार होणार असं म्हणाला. आणि आता सध्या त्याला अभिजित राजेंसारखं शेफ व्हायला सुद्धा आवडतं, असं आवडेल असं तो म्हणाला होता. कारण आज सकाळीच त्यांनी काकडीची कोशिंबीर करायला मला मदत केली. आता गिरीशकडे पाहून जर का इन्स्पिरेशन येत असेल अभिजित राजे बनण्याचं तर hats off to you. चांगलं आहे. डॉक्टर की सोडण्याचं येत नाही, नशीब आहे ना. हे अजून त्याला कळलेलं. मुलींना मुलांसारखं वागायला शिकवतो, पण मुलांना मुलींसारखं वागायला शिकवायला पाहिजे. बरोबर. व्हेरी ट्रू. आमच्या चाइल्ड मॅगझिनमध्ये ना, मी जेव्हा चाइल्डला काम करायचं, आमच्या एडिटरनी एक याच विषयावरती आर्टिकल लिहिलेलं. हा मुद्दा फार महत्वाचा आहे, प्लीज बोल याच्याबद्दल. त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं की टीच युअर चाइल्ड बॉय टू मेक अ टी अँड टीच युअर गर्ल टू रिपेअर अ सायकल. करेक्ट. पण हा फार महत्वाचा आपण नुसतंच मुलींना मुलांसारखं बनवतो, आपण मुलांना मुलींसारखं बनवतच नाही आहोत. करेक्ट. त्याही गोष्टी यायला हव्यात, Yes, of course, एसेन्शियल आहेत. करेक्ट. कारण या नवीन याच्यामध्ये जर का ते सारखे असले तर दोघेही जर ऑफिसला जाणारे असले तर मुलाला यायला पाहिजे ना. हो, आणि ती आता डिव्हिजन राहिली नाही, म्हणजे बाई स्वयंपाक करेल आणि बाई नाही, धुवेल आणि पुरुष कामं करतील, ही डिव्हिजन आता केव्हा मी विषय का काढलाय कळतंय का तुला? मी करतो सगळं. प्रश्नच नाही. नाही म्हणजे तुम्ही हे मालिकेत पण करताय आणि खऱ्या आयुष्यात पण करतात. बरं समोर का? विचार पाहिजे. माझ्या पत्रिकेत राजीव हो, हे आम्हाला चांगलंच माहितीये. दुर्गा, तू हीच सगळी जी तुझी इमोशन्स आहेत ती एका गाण्यातून व्यक्त करणार आहेस आज आई वडिलांसाठी, हे मला माहितीये. मग आपण आई वडिलांना हे गिफ्ट देऊया. मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले. सूरज की पहली किरण से आशा का सवेरा जागे, चंदा की किरण से धुल के घन घोर अंधेरा भागे, चंदा की किरण से धुल के घन घोर अंधेरा भागे. कभी धूप निकले कभी छाँव मिले, लंबी सी डगर न खले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले, ऐसे गगन के तले. थँक्यू केदार, तू आठवण करून दिली वेळेला म्हणून हे झालं. म्हणजे मध्ये बाबा चुकले की मुलगी चुकली माहित नाही, पण पण ती थांबली 2 मिनिटं. I'll adjust you. म्हणजे ही समज या वयात तिला आहे, यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अरे मला सांगावं गंमत वाटते, म्हणजे गंगाराम गवाणकर माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत ते, पण आम्ही मित्र. आणि आता त्यांचा मुलगा हिला शिकवतो, स्वप्नील गवाणकर हिला शिकवतो. अरे वा. म्हणजे त्यांच्यासाठी मी खरं तर टाळा वाजवली, कारण त्यांनी शिकवल्याप्रमाणे ती वागत असं. व्हेरी गुड. बरं, आता आपण एक गेम खेळणार आहोत ज्याचं नाव आहे अळी मिळी गुपचिळी. अख्खा महाराष्ट्र जाणतो की तुम्ही खूप चांगले कलाकार आहात. नाही जाणत. पहिलंच त्यांनी मान्य करून टाकला, प्रॉब्लेम होता. पण आज तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरच्यांना तुमची ऍक्टिंग ओळखता येते की नाही हे आपण बघायचंय. कठीण आहे. बरं, या गेम मध्ये बलून असतील,
बलूनला फोडल्यानंतर त्याच्यातून एक चिठ्ठी निघेल. ती चिठ्ठी वाचायची. त्या चिठ्ठीत कदाचित एखाद्या ऍक्टरचं नाव असेल किंवा ऍक्ट्रेसचं नाव असेल. तर ऍक्टरचं नाव असेल तर सर तुम्ही परफॉर्म करायचं आणि ऍक्ट्रेसचं नाव असेल तर तू परफॉर्म करायचं. जान ले लो ना जान रे कहीं निकल न जाए कहीं निकल न जाए कहीं निकल न जाए कहीं काका कुवा त्यांचा आवडता पक्षी आहे. हमरे बॉडी से प्राण रे तो सलमान खान दळण. वा वा वा. दादा कोण के निळू फुले. निळू फुले. निळू फुले. वाचवलं. पण तरी वाचवलं असलं तरी आम्ही ही संधी काही हातची जाऊ देणार नाही. काय करायचं? एखादा डायलॉग झाला पाहिजे. पल्लवी क्या तुला बात है? सांगतो तू माझा आवाज होते ऍक्टिंग ओळखली ना भारी वाटली मला. अरे तुला काय सांगू फक्कडचा चहा पाच मला आता. वा 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 वा. बाई वाड्यावर या आय शाबास. अरे बापरे. हिंदी. मुलगी. खूप छान आहे रे तुझे. चला झालं नाही अजून वा 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 पल्लू. मॉडेल. वा वा. मॉडेल आहे. फॅशन मधलीच. मॉडेल पण वाकणार नाही. हा प्रियांका चोप्रा. कंगना रनौत. अरे ठरलेलं होतं. कंगना रनौतची ऍक्टिंग झाली पाहिजे. हिंदी मराठी हिंदी. नका ओळखू. बराच वेळ नका ओळखू. मला हे बघायचंय. ही लहान होती तेव्हा आपण म्हणजे अगं हे दे. आता आवाज करून तरी आता ओळखता येते आवाज का? काढून तरी ओळखता येतोय का बघूया. हा मैं तो नन्ना सा प्यारा सा. शक्ती कपूर. काढ सगळा राग आता. खूप मोठं नाव आहे. अरे हे घरात खेळतात वाटतं यार. 100% बरोबर आहे. सटासट ओळखते तू. हेमा मालिनी. अमजद खान त्याच फिल्म मध्ये. अजूनही नाव ओळखलं नाहीये त्यांनी. हेमा मालिनी. धन्नो. काय टिक टिक टॅन. टिक टिक वन. सांगितलेलं हेमा मालिनी. पल्लू मग हे तू तोंड उघडून बोलायचंच की नाही. पण बोलायला अलाउड नाहीये. अगं नाव ओळखल्यानंतर तिचा कन्फ्युजन काय तुला सांगतो तुला. तो प्रश्न विचारत होता हेमा मालिनी. हो पण त्यात अमजद खान म्हणाला तो. कसं म्हणणार. चला या गेम मध्ये तरी तू तू असा आपण
जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस तू याच्याकडे पण ऍक्च्युली डान्स करून एक माणूस दमलेलाच नाहीये. कोण कोण कारण एक माणूस फक्त इथनं नाचत होता. गिरीश आणि कोण बसल्या जागी फक्त एकदा आम्हाला फक्त एक्सप्रेशन आम्ही उभं राहून नाही काय एक्सप्रेशन जी काय तुझी चालू होती तेव्हा अरे नाचलो ना मी. नाही पण ते एक्सप्रेशन आम्हाला बघायचे कारण ती कोणी बघितली नाहीये. मला भरलं तुझं वारग मी तुझा उमेदवार ग तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं. आता आजच्या भागात आपण गेम खेळूया. त्याच्या आधी जरा डिस्टर्ब करू का तुला? बोल ना. तू आमचे गेम घेतोयस, दुर्गाने तुझा गेम घेतला तरी खरं ती तुला रिडल सांगेल, ती सांगते. हो हा ओळखून दाखव चल. तर आय एम अ नॉन लिव्हिंग थिंग यू आर अ नॉन लिव्हिंग थिंग. ओके बट आय ग्रो. बट यू ग्रो. I don't have lungs, but I need air. What am I? माहिती सांगू का? सांग. Tree non-living thing आहे. I can grow. आय कॅन ग्रो. तेच वाक्य परत म्हणून उत्तर थोडी येणार आहे आपल्याला. मी पण अख्खं म्हणू शकतो वाक्य. उपयोग काय? आय एम अ नॉन लिव्हिंग थिंग. आय ग्रो. आय नीड एअर. But I don't have lungs. बट आय डोंट हॅव लंग्स. 10 8 4 विचार करायला संपला टाइम. काय फायर. अरे खरंच की खरंच की म्हणजे तिला माहिती आहे म्हणून तिने रिडल घातलं ना रे सोन्या. क्या बात है व्हेरी गुड. ओके सॉरी टू डिस्टर्ब यू. नाही अरे सॉरी काय युअर मोस्ट वेलकम. बरं आता आय एम सॉरी यू वन आय लॉस्ट. तर गोष्ट ऐकायला सांगायला आपल्याला सगळ्यांनाच आवडते आणि गोष्ट ऐकायला मजाही येते. पण आता ही जी गोष्ट आहे ना ती फॅमिली म्हणून आपण सांगायची. म्हणजे मी एक वाक्य घेणार, त्याच्या पुढचं वाक्य सार्थक घेणार, त्याच्या पुढचं वाक्य सोनिया घेणार, त्याच्या वाक्य पुढचं मी घेणार परत. असं 1 मिनिट आपण गोष्ट सांगायची. ओके. आणि शक्यतो फारसं कन्सिस्टन्सी किंवा फार कंटिन्युटी असलेली गोष्ट नसावी, त्या वाक्याशी संबंध असावा, पण जेणेकरून थोडं वियर्ड होईल आणि 1 मिनिटाच्या शेवटी ती गोष्ट कुठे पोचेल कुठनं हे सांगता येत नाही, असं काहीतरी घडावं त्यातनं. तर आम्ही एक डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो आणि मग तुम्ही दोघं जण करा. एकदा एक राजा होता. त्यांनी बॉम्बे मध्ये घर घेतलं. घर खूप महाग आहे पण घरात इतकं सगळं छान होतं की त्याने एसी लावून घेतला. आणि एसी काय खराब झाला. एसी खराब झाल्यावर त्यांनी पंखे पण घरातले काढून टाकले. मग राजाला बेली डान्स जॉईन करायची इच्छा झाली. पण त्याला ते येतच नव्हता. आणि त्याचा भांडीवाला रजेवर गेला. मग त्याने कामलला सांगितलं मला बेली डान्स शिकवशील. कामली म्हणती नाही. मग तो माईक टायसन कडे गेला. मग तो त्याच्याकडे गाणं शिकू लागला. पण त्या गाणं येतच नव्हतं. त्याचा आवाजच खूप घाण होता. सॉरी मला नाही आलं. 1 मिनिट नाही झालं पूर्ण. सो असं खेळायचं. जो थांबला तो संपला. तो मी हारलो. तर आपण मला वाटतं पल्लवीपासून सुरुवात करूया. ओके स्टार्ट. एकदा एक जंगल होतं. त्याच्यात एक मोगली नावाचा मुलगा होता. मोगलीला आईस्क्रीम खूप आवडायचं. पण आईस्क्रीम त्याला तिथे मिळालंच नाही. आणि मग तिथे खूप ॲनिमल्स होते. त्या ॲनिमल्स बरोबर मोगली खेळायचा. मोगलीला खेळायला खूप आवडायचं. आणि त्याला भूक लागली तर की केळं खायचा, फ्रुट्स खायचा, वेगळे वेगळे. मग आम्ही फ्रूट सलाड बनवलं होतं. आणि ते फ्रूट सॅलड सगळ्यांना वाटलं. आणि मग सगळे मोगली सोबत सगळे ॲनिमल्स खुश झाले म्हणून ते डान्स करायला लागले. आणि डान्स करता करता गाणं सुद्धा म्हणायला लागले. आणि त्यांना खूप मजा आली. मजा येत येत मोगली वरनं खाली पडला.
खाली पडल्यावर त्याला खूप लागलं आणि तो रडायला लागला. मग एक कोला आला आणि त्याने त्याचे अश्रू पुसले. आणि त्याला मोर आला आणि त्यांनी त्याला औषध पण लावलं. मग तो स्माईल करत होता. व्हेरी गुड. 1 मिनिट संपलेला आहे. डेली सोप डिरेक्टर आहे. खरं तर हे तुझ्यासाठी फार सोपं आहे. वाढवणं सोपं आहे. आता आपण दुर्गा आणि दुर्गाची टीम काय करते बघूया. युअर टाइम स्टार्ट्स नाव. एक होती माऊ. ती माऊ नदीवर गेली. नदीवर पाय घसरून पडली. तिला उंदीर आवडायचे. पण तिला पाण्याची भीती वाटायची. म्हणून तिने भोपळा बांधून पोहायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर ती नदीच्या काठाला पोहोचली. नदीच्या काठावर पोचल्यावर तिला एक माकड दिसलं. माकड उड्या मारत होतं. तिने त्याला मारलं. माकडाला मारल्यावर माकड अजून उंच उडी मारून झाडावर जाऊन बसलं. पळत पळत लांब जंगलाच्या बाहेरच गेलं, शहरात आलं. शहरात त्यांनी सगळीकडे सगळ्या बिल्डिंग्सवर उडी मारली. बिल्डिंगवरती उड्या मारत मारत ते एका घरात शिरलं. घरात शिरलं आणि टीव्हीत जाऊन बसलं. टीव्हीत जाऊन बसल्यावर सगळ्यांना मारायला लागलं. सगळ्यांना मारायला लागल्यावर सगळेजण घाबरले. घाबरल्यावर काय होणार, मग त्यांनी काय नाचायला सुरुवात केली. नाचल्यानंतर सगळे पळून गेले आणि त्या सिटी मधले सगळे जंगलात गेले. 1 मिनिट. 1 मिनिट झालंय. मला सांग ते कच्च्या भाज्या खाणं वगैरे काय आहे सगळं? ते मी असं ऐकलं की बकरीसारखे झोपले कच्च्या भाज्या, तुळशीची पानं, हे काय आहे सगळं? मला कळू तर दे. लहानपणी खायचे. लहानपणी खायचे. काय खायची? आताही खाते. भेंडी, कांदा. भेंडी कच्ची अजूनही खाते. मग लहानपणी खायची काय तुला? आणि तुळशीची पानं. तुळशीची पानं मला पण आवडायची, पण खरंच आवडायची. तिथे गुणकारी आहेत. आणि कोबी, फ्लॉवर वगैरे पण खातेस ना तू? असं कच्चच खातेस? आवडतं तुला? अरे वा 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 वा. हिने फॉरेनचं कल्चर इथे एक्सेप्ट केलं. पण सगळ्यात चांगलं गिरीश म्हणायचं तिच्या पोटात आपोआप फोडणी होते, कारण ती जिरे, ओवा, म्हणजे हे पण वेगळं खाते ती. फोडणीचे सगळे घटक ती वेगवेगळे कच्चे खाते. म्हणजे आता मला सिक्वेन्स लक्षात आला की साधारण ती पहिले कापलेली कोबी खाते, मग आपल्याकडे काय डाळ बिळ घालतात ती डाळ वगैरे वरनं खात असेल, त्याच्यानंतर फोडणी ना काय मोहरी, जिरं, हळद, ओवा आणि मग थोडंसं 1-2 चमचे गोड तेल वर, भाजी तयार. हो की नाही? पण त्याच्या आधी मला एक विचारायचं, तर गाडीचं काय झालं होतं का बाबाच्या गाडीचं? सायकलचं सॉरी गाडीचं ना, सायकलचं काय झालं होतं? काय नाही, मी एक दिवशी आईच्या सायकलची खेळत होते आणि त्याची चेन निघाली. ते पेडल मी मागे फिरवत होते, तर मग त्या सायकलला गिअर्ड होती म्हणून मागे त्याला एक छोटंसं व्हील सारखं होतं जे पुढे मागे होत होतं, तर तिथून मी ती चेन खेचली आणि परत त्याच्यात लावली. वा, त्याला खूप ताकद लागते ते खेचायला. खरं तर म्हणजे लहान मुलांना ते पटकन जमत नाही खेचायला तेवढं. स्कूटरची पडलेली नंबर प्लेट पण स्वतः लावली होती. त्यांच्या दोघांचं ऍक्च्युली ते ट्युनिंग आहे, टूल्स. आणि खूप आवडतं तुला अशी मशीन बरोबर खेळायला किंवा? मी बाबाला नेहमी मदत करते. तो काय काय आमचे टूल बॉक्सेस आहेत 2 वेगवेगळ्या. अच्छा. माझी एवढी आहे आणि तिची एवढी आहे. तुला पण याची आवड आहे खूप भयंकर. ते माझ्यामुळेच तिला पण आलंय. आणि तुझ्या वडिलांना अशी मदत करायचं वगैरे. मग काही चुकत नाही तिचं. शेवटी मुली या वडिलांवरच जातात. आता पुढचा गेम आहे मटकी को संभार. काय दुर्गा आणि अथांग, आपल्याला खूप गोष्टींचा राग येतो, खूप गोष्टी आपल्याला त्रास देतात. म्हणजे तुम्हाला राग असत तर ज्याची भीती वाटते, ज्याचा राग येतो, ज्याच्यामुळे तुम्हाला रडू येतं, त्या गोष्टी आपण काय करूया माहिती का? त्या मडक्यात भरून टाकूया आणि मग आईला किंवा बाबांना आणि तुझ्या आईला ती मडकं फोडून टाकायला सांगूया. मग ती भीती, राग, संताप सगळं निघून जाईल. अरे शबाश. मडक्यात आता मटकी फोडायला जायचं आहे, पण आपण थांब जरा थोडंसं मिसगाईड करूया ना. आता तू जाऊन फोडू शकतो. तुला राईटला
तुम्ही काढा. तो बोलते बाप बेटे का ट्रेनिंग इसको बोलते बॉस. वेल डन केदार, वेल डन. क्या बात आहे. काय किती फिरवणार असते मला. झाला अख्खा काय ओके सरळ जा, स्ट्रेट जा, स्ट्रेट जा, जा स्ट्रेट जा, जा 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 बस. पुढे या. अगदी सरळ. सरळ चल एकदम. राईट 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 फुटलाय. मारा तुम्ही. काय शाबास. तुम्ही सगळे इथे आलात आणि दोन्ही टीम्स खरं तर विनर आहेत, त्यामुळे दोन्ही टीम्स ना म्हणजे दोन्ही टीम लीडरना झी मराठीतर्फे एक गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहे. आलात त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. थँक्यू. आम्हाला खूप मजा आली. आय होप तुम्हालाही मजा आली असेल. येस खूप मजा आली. येस सर. थँक्यू. बाय बाय. वा मजा आली. चला खूप उशीर झालाय, आता गुड नाईट म्हणायची वेळ आली पिल्लू. म्हणजे गोष्ट ऐकायची वेळ झाली. अरे बाप रे. मी सांगू. हो सांग ना. बर ये. एक ना मुलगा होता. त्याची आई सारखी त्याला ओरडायची. त्याला म्हणायची, अरे बाळा तुला जेवण खायला येतं, मग ते बनवायला सुद्धा यायला हवं की नाही. का जेवण बनवणं हे फक्त आईचं आणि बायकांचंच काम असतं. ऐकतोय मी ऐकतोय. मग काय, मुलाने तेव्हा काही आईचं ऐकलं नाही. आणि मग एक दिवस आई बाहेर गेली होती आणि तेव्हा मुलाला कडकडून भूक लागली, पण त्याला काही जेवण बनवता येईना. मग त्याला आईने सांगितलेले बोल आठवले. मग काय, आई आल्यानंतर त्याने आईची माफी मागितली आणि आईला प्रॉमिस केलं की आई यापुढे मी सुद्धा जेवण शिकून घेईन. मुलगा असलो म्हणून काय झालं, मला सुद्धा जेवण बनवता यायला हवं. संपली गोष्ट. ही गोष्ट नव्हतीच. तुम्हाला दुपारी हे समजवलं आणि आता पण तेच सांगते. नाही 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 सार्थक, अरे ही गोष्ट नाहीये आणि गोष्ट इथे संपतही नाही. त्या मुलाला एक बहीण पण होती. त्या मुलाचे बाबा त्या मुलीला नेहमी सांगायचे की टायर चेंज करायला शिक, बल्ब बदलायला शिकून घे. या गोष्टी काय फक्त मुलांनाच यायला पाहिजे असं नाही. ऐकते हा. पण मुलीने काही त्यांचं ऐकलं नाही. एक दिवस बाबा घराबाहेर गेले होते, तेव्हा बल्ब बंद झाला. संध्याकाळ झाली तेव्हा तिला बाबांचं म्हणणं आठवलं. अंधारात बसली बिचारी. रात्री बाबा घरी आल्यानंतर बाबांनी बल्ब बदलला. मग त्या मुलीने बाबांना प्रॉमिस दिलं की मी बल्ब बदलायला शिकून घेईन. मुलगी असले म्हणून काय झालं, मला पण हे करता आलं पाहिजे. हा आता ही झाली गोष्ट. मुलांना जसं जेवण करता आलं पाहिजे तसं मुलींना पाईप बल्ब हे सगळं रिपेअर करता आलं पाहिजे. लव्ह यू पप्पा. अरे हे सगळं आलं ना तरच खऱ्या अर्थाने आपण माणूस म्हणून इंडिपेंडेंट होऊ. आई वडील म्हणून तुम्ही हे शिकवताय ना मुलांना. अजून काही शिकवायचा असा प्रश्न पडला असेल तर जरूर पहा आणि पाहायला विसरू नका आपला कार्यक्रम क्लिनिक प्लस शॅम्पू सहप्रस्तुत अळीमिळी गुपचिळी. स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल्स. गुड नाईट. गुड नाईट.